जय भीम नमोबुद्धाय मित्रांनो, प्रज्ञाप्रवाहाच्या धम्मपद मालिकेत आपले मनपूर्वक स्वागत। मित्रहो, कधी एखाद्या जवळच्या व्यक्तीचा प्रतिसाद मिळाला नाही म्हणून तुम्ही अस्वस्थ झाला आहात का? कधी सोशल मीडियावर अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही म्हणून दुःखी झाला आहात का? किंवा एखादी प्रिय व्यक्ती, नाते किंवा वस्तू गमावल्यामुळे मनाला वेदना झाल्या आहेत का? जर उत्तर हो असेल तर आजचा धम्मपदाचा हा भाग तुमच्यासाठीच आहे। कारण आज भगवान बुद्ध आपल्या दुःखाच्या एका अतिशय सूक्ष्म पण महत्त्वाच्या कारणाविषयी बोलतात। ते कारण म्हणजे आसक्ती। मित्रांनो, गेल्या 15 भागांमध्ये आपण धम्मपदातील अनेक अमूल्य शिकवणी समजून घेतल्या। मनाचे महत्त्व, जागरूकतेची शक्ती, मूर्ख आणि ज्ञानी व्यक्तीतील फरक, पाप पुण्याचे परिणाम, राग, द्वेष, सुख, आनंद, धर्मनिष्ठ जीवन आणि मन शुद्धीचा मार्ग आपण जाणून घेतला। या सर्व शिकवणीमध्ये एक समान सूत्र होते, मनुष्याच्या दुःखाचे मूळ बाह्य जगात नसून त्यांच्या मनात आहे। आणि आज पिय वग्गूमध्ये बुद्ध आपल्याला सांगतात की अनेक दुःखाची सुरुवात होते ती प्रिय वाटणाऱ्या गोष्टींपासून। आपल्याला एखादी व्यक्ती प्रिय वाटते, एखादे नाते प्रिय वाटते, एखादी वस्तू प्रिय वाटते, एखादी कल्पना, प्रतिष्ठा किंवा ओळख प्रिय वाटते। हळूहळू त्या गोष्टीची आपली मानसिक बांधिलकी निर्माण होते आणि मग आपण त्या गोष्टीला धरून ठेवण्याचा प्रयत्न करतो। इथेच दुःखाची सुरुवात होते। आजच्या जगातील एक साधे उदाहरण पाहूया। समजा तुम्ही सोशल मीडियावर एखादी पोस्ट टाकली, मनात अपेक्षा असते की लोकांनी ती आवडावी, भरपूर लाईक्स यावेत, लोकांनी कौतुक करावे, पण तसे झाले नाही। क्षणात मन दुःखी होते। प्रत्यक्षात दुःख पोस्टमुळे निर्माण होत नाही, दुःख निर्माण होते त्या अपेक्षेमुळे, त्या मानसिक आसक्तीमुळे। आणखी एक उदाहरण पाहूया। अनेकदा आपण आपल्या मुलांवर, मित्रांवर किंवा जोडीदारांवर खूप प्रेम करतो, हे स्वाभाविक आहे। पण जेव्हा प्रेमामध्ये मालकी भाव मिसळतो तेव्हा समस्या सुरू होते। त्याने माझ्या मनाप्रमाणेच वागले पाहिजे, तिने माझ्या अपेक्षेप्रमाणेच निर्णय घेतला पाहिजे, अशा अपेक्षा वाढू लागतात आणि वास्तव वेगळे घडले की मन दुःखी होते। तथागत भगवान बुद्ध प्रेमाला विरोध करत नाही, ते आसक्तीला विरोध करतात। कारण प्रेम आणि आसक्ती या दोन वेगळ्या गोष्टी आहेत। प्रेम मुक्त करते, आसक्ती बांधून ठेवते। प्रेम स्वीकार शिकवते, आसक्ती नियंत्रण करू पाहते। प्रेम शांतता देते, आसक्ती भीती निर्माण करते। मित्रांनो, या जगात कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी नाही। शरीर बदलते, नाते बदलतात, परिस्थिती बदलतात, यश आणि अपयश बदलतात, काळ सतत पुढे जात असतो। पण आपण बदलणाऱ्या गोष्टींना कायमस्वरूपी समजण्याची चूक करतो आणि जेव्हा बदल घडतो तेव्हा दुःख निर्माण होते। म्हणून तथागत भगवान गौतम बुद्ध सांगतात, प्रिय गोष्टींवर प्रेम करा, नाती जपा, कर्तव्य निभावा, पण स्वतःला त्यामध्ये अडकवून घेऊ नका। कारण जेवढी आसक्ती वाढते तेवढी भीती वाढते आणि जिथे भीती असते तिथे शांतता राहत नाही। आजच्या भागाचा संदेश अत्यंत साधा आहे। आपल्या जीवनात दुःख निर्माण करणाऱ्या अनेक गोष्टीच्या मागे बाह्य परिस्थिती नसते। आपल्या जीवनात दुःख निर्माण करणाऱ्या अनेक गोष्टींच्या मागे बाह्य परिस्थिती नसते, तर त्या परिस्थितीशी असलेली आपली आसक्ती असते। म्हणून स्वतःला हा प्रश्न नक्की विचारा, मी ज्या गोष्टीला धरून बसलो आहे तीच माझ्या दुःखाचे कारण तर नाही ना? कदाचित या प्रश्नाचे उत्तरच तुम्हाला अधिक शांत, अधिक मुक्त, अधिक समाधानी जीवनाकडे घेऊन जाईल। मित्रांनो, जर तुम्ही धम्मपद मालिकेतील मागील 15 भाग अद्याप ऐकले नसतील तर ते सर्व भाग प्रज्ञाप्रवाहाच्या धम्मपद प्लेलिस्टमध्ये उपलब्ध आहेत। तुम्ही ते कधीही, कुठेही आणि तुमच्या सोयीनुसार ऐकू शकता। आणि जर तुम्हाला बुद्ध, धम्म आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा हा प्रवास आवडत असेल तर प्रज्ञाप्रवाहाच्या यूट्यूब मेंबरशिपमध्ये सहभागी होऊन या कार्याला बळ द्या। अवघ्या 59 रुपयांमध्ये अवघ्या 59 रुपयांपासून सदस्यत्व उपलब्ध आहे। तुमच्या सहकार्यामुळे अभ्यासपूर्ण आणि दर्जेदार सामग्री अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविणे शक्य होईल। आजच जॉईन बटनावर क्लिक करा आणि प्रज्ञाप्रवाह परिवाराचा सदस्य बना। ऑडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। आजच्यासाठी एवढंच। परत भेटूया धम्मपदाच्या पुढील भागात। तोपर्यंत प्रज्ञेचा प्रकाश आपल्या जीवनात जागवत राहा। नमो बुद्धाय। जय भीम।